नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। वीर राघोजी भांगरनगर इथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमामध्ये कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद। राहुरी शहरामध्ये पालिका प्रशासनानं अतिक्रमणधारकांवरती उगारला कारवाईचा बडगा, अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ। बाणगावमध्ये आदिवासी महिलेला मारहाण प्रकरणासंदर्भात राज्य सरकारने दिले चौकशीचे आदेश, माजी न्यायाधीश थूल आणि सदस्य सचिव डॉक्टर वाघ यांनी घेतली परिस्थितीची माहिती। आणि सांगलीमध्ये मुस्लिम बांधवांनी केले आपल्या लाडक्या गायीचं डोहाळ जेवण, नागरिकांची होती प्रचंड गर्दी। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। शिर्डी येथील वीर राघोजी भांगरनगर येथील अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम यांच्या वतीने कार्यकर्ता संमेलन घेण्यात आले। राज्यामधील आदिवासी समाजाला डिसेंबर 2018 अखेरपर्यंत वनजमीन पट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। राज्यामधील आदिवासी समाजाला डिसेंबर 2018 अखेरपर्यंत वन जमीन पट्टे देण्याचे काम पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शिर्डी येथील वीर राघोजी भांगरनगर इथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम आयोजित कार्यकर्ता संमेलनामध्ये ते बोलत होते। यावेळी आश्रमाचे अध्यक्ष जगदेवराम ओराम, मेघालयाचे माजी राज्यपाल रणजित शेखर मुशाहीर, महंत रामगिरी महाराज, श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, स्वागत समितीचे अध्यक्ष सुरेश कोते, पद्मश्री लक्ष्मीकुट्टी अम्मा, नीलिमा पट्टे, डॉक्टर दासरी श्रीनिवासन, महाराष्ट्र कल्याण आश्रमाचे लक्ष्मणराव टोकले, खासदार दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, विश्वस्त भाऊसाहेब वागचौरे, राहत्याच्या नगराध्यक्षा ममता पिपाडा उपस्थित होते। तो श्रद्धा और सबूरी का आशीर्वाद भी साईं बाबा आप सभी को दे, ये मैं साईं चरणों में प्रार्थना भी करता हूँ। बहनों भाइयों, हमारे जनजातीय समाज का एक बड़ा ही स्वर्णिम इतिहास रहा है। इस भारत में हमारे वनों में हमारी परंपरा को, हमारे संस्कारों को, हमारी संस्कृति को जीवित रखने का काम अगर किसी ने किया तो हमारे वनवासी बंधुओं ने किया। हमने ये देखा कि जब भी आपदा आई, जब भी संकट आया, तो संकट का सामना करने के लिए, उस संकट से दो हाथ करने के लिए हमारे उस समय के जनजाति के भाई, वनवासी बंधु बहने, इन्होंने एक बड़ा संघर्ष भी किया। अभी अभी बताया, चाहे वो शिवाजी महाराज का काल हो या अंग्रेजों का काल हो, शिक्षा के क्षेत्र में सीधे अच्छी स्कूलों में हमारे बच्चों को दाखिला मिले, इसका प्रयास हमने किया। और साथ साथ हमारे वनवासी बंधुओं को जो जमीन है उसका अधिकार प्राप्त हो, इसका भी प्रयास हमने किया। और मैं बताना चाहता हूँ, दिसंबर 2018 तक वनवासी बंधुओं के लिए जितने भी जमीन के पट्टे हैं उसको देने का काम महाराष्ट्र में हम पूरा करेंगे। और किसी भी हालत में उसके बाद अलग अलग योजनाओं के माध्यम से उनको सक्षम करने का कार्य महाराष्ट्र में होगा। मैं आप सभी का स्वागत करते हुए इतना ही कहना चाहता हूँ, हमारे जो वनवासी जनजाति बंधु हैं उनके लिए महाराष्ट्र की सरकार ने लगातार अलग अलग योजनाओं के माध्यम से उनको मुख्य धारा में लाने का प्रयास किया है। और मैं ऐसा मानता हूँ, आने वाले दिनों में भी यही प्रयास लगातार हम लोग करते रहेंगे। मेघालयाचे माजी राज्यपाल मुशाहिरे यांनी देशामधील वैविध्यता हे वैशिष्ट्य असल्याचं सांगत आदिवासींनी ही परंपरा जोपासल्याचं सांगितलंय। या प्रसंगी आश्रमाचे अध्यक्ष ओराम यांचंही भाषण झालंय।
आश्रमाच्या वतीनं तिरंदाजी स्पर्धेमध्ये 306 तिरंदाज सहभागी झाले होते. त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्याबद्दल आश्रमाचे अध्यक्ष यांचं प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. योगी डोके, C24 तास, कोपरगाव. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि आमदार कर्डिले यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं उद्घाटन होऊन 1 वर्ष होत आलंय. मात्र राहुरी खुर्द ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे ही इमारत आज धूळ खात पडली आहे. इमारतीसाठी झालेला शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेलाय. 20 जानेवारी 2018 रोजी विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते राहुरी खुर्द इथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं. हे उद्घाटन होऊन जवळपास 1 वर्ष होत आलंय. उद्घाटनाच्या नंतर सदर इमारत ही अद्यापर्यंत बंदच आहे आणि धूळ खात पडली आहे. छोट्या मोठ्या आजारांवरती उपचार घेण्यासाठी या परिसरातील नागरिकांना शहरामध्ये जावं लागतंय. राहुरी खुर्द येथील ग्रामस्थांना अल्प दरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी शासनाला लाखो रुपये खर्च करून ही इमारत उभी केली आहे. मात्र ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे शासनानं प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीवरती केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेलाय. लाखो रुपयांची इमारत उभी असताना ग्रामस्थांना आरोग्य सेवा मिळत नाहीये. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या इमारतीकडे ग्रामपंचायतीनं पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. या नवीन इमारतीची अज्ञात लोकांनी तोडफोड केली आहे. तसेच इमारत परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलंय. या प्रकरणी राहुरी खुर्द ग्रामपंचायतीनं लक्ष घालून प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरू करावं आणि ग्रामस्थांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. तुमचं नाव? अंजना भाऊसाहेब लावंडे, राहुरी खुर्द इथून बोलते. की दवाखाना होऊन 1-1.5 वर्ष झालंय. उद्घाटन झालेलं 1 वर्ष होऊन गेले. इथं काय सोय नाही कोणाशीच दवाखान्याची. आणि याचे सगळ्या काचा बिचा सगळ्या फोडल्यात. इथं काय लक्ष देत नाही म्हणून सरकार. ग्रामपंचायत बी लक्ष देत नाही, कोणीच लक्ष देत नाही. सगळ्या काचा बिचा फोडून सगळ्या नाश झालेला आहे. लाईटी पेटी सगळ्या गेलेले आहे. तुम्हाला आजारी पडल्यावर मग कुठे जावं लागतं? आजारी पडल्यावर आम्ही मोठ्या राहुरीत जातो. तिथं बी कधी कधी डॉक्टर नसतात, काही नसतात. इथं तर नाहीच नाही, पण तिथं पण सोय नाही. ते करा इथं सगळ्या लोकांची. एवढं पैसे खर्च करून दवाखाना बांधला, काय फायदा आहे त्याचा? गरीबापाशी नाहीच आहे. गरीबापर्यंत याचा उपयोग काय आहे? गोळ्या औषधं भेटते, निळावर विलाज होईल. डेंगूची साथ आली तरी इथं गोळी नाही, औषध नाही, डॉक्टर नाही, कोणीच नाही. उमाकांत घोरपडे बोलतो मी, राहुरी खुर्दवरून. दवाखाना होऊन 7-8 महिने झाले. इथल्या काचा फोडल्यात, लाईटी फोडून टाकल्या. इथं अजून स्वच्छता नाही, चालू व्हावं अशी विनंती आहे. ग्रामपंचायत लक्ष देत नाही का? ग्रामपंचायत लक्ष देत नाही, अजून कुणी आलं नाही. इथं स्वच्छता नाही, इथं चालू व्हावं अशी विनंती आहे. उद्घाटन झाल्यापासून दवाखाना चालू झाला होता का? दवाखाना एकदा उघडला, पण त्याच्यानंतर परत कुणी लक्ष दिलं नाही, कुणी येतं नाही. इथल्या सगळ्या काचा बिचा फोडल्यात. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. शिरूर तालुक्यामध्ये पश्चिम भागात टाकळी हाजी, जांबूत, मलठण, पिंपरखेड, सविंदने आदी भागामध्ये टाकळी हाजी उपकेंद्र अंतर्गत येणारे 31 ट्रान्सफॉर्मर मागील 3 महिन्यामध्ये जळाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे गुरुवारपर्यंत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावे, अन्यथा मोर्चाकडून महावितरण कार्यालयाला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा पंचायत समिती सदस्य पोकळे यांनी दिलाय. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. शिरूर तालुक्यामध्ये पश्चिम भागामध्ये टाकळी हाजी, जांबूत, मलठण, पिंपरखेड, सविंदने या भागामध्ये टाकळी हाजी उपकेंद्र अंतर्गत मागील 3 महिन्यामध्ये 31 ट्रान्सफॉर्मर जळाले आहेत. याकडे महावितरण डोळे झाकत आहे. एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे असं छाती ठोकून सांगतंय आणि दुसरीकडे पावसानं ओढ दिल्यामुळे हाती आलेलं पीक हे ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे शेतीला पाणी न मिळाल्यामुळे जळून जाण्याच्या मार्गावर आहे. शेतकऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त होण्याची स्थिती आली आहे. केडगाव येथील अधिकाऱ्यांची मुजोरी कायमच आहे. ट्रान्सफॉर्मर आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे गोळा करून गाडी भाडं दिलं जात आहे.
शेतीपंपावरील ट्रान्सफॉर्मर 24 तासाच्या आतमध्ये देणं बंधनकारक आहे, मात्र महिनोन्महिने ट्रान्सफॉर्मर दिलं जात नाहीये. तसेच शेतकऱ्यांना रिडिंग न घेता अवाच्या सवा बिलं दिली जात आहेत. कवठेमाई येथील कोठारी कुटुंबाला एका महिन्याचं तब्बल 45,000 रुपये बिल आलंय. बिलं कमी करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकारी फोन उचलत नाहीयेत. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीला जबाबदार कोण, असा सवाल या भागामधील शेतकरी विचारतायत. या भागामधील पंचायत समिती सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे यांनी गुरुवारपर्यंत जर ट्रान्सफॉर्मर महावितरण बसवलं नाही तर शिरूर येथील महावितरण कार्यालयावरती मोर्चा काढून टाळं ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आलाय. दरम्यान आता तरी महावितरण कार्यालय यापुढे कोणती भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ऊर्जा मंत्री साहेब ट्रान्सफॉर्मर देण्यासाठी एवढा वेळ का लावतायत? शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतरच त्यांना जाग येणार का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. जवळजवळ 31 ते 35 ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी फेल आहेत. महिना दीड महिना झालेत लोकांनी फेल रिपोर्ट दिले, परंतु आजही लोकांना त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मिळालेलं नाही. एक तर दुष्काळाचं सावट आहे आणि हाय ती पिकं हाय त्या पाण्याच्या आधाराने काढायचं आणि आपलं प्रपंच चालवायचा असा लोकांचा सध्या मानस आहे. परंतु पाणी असतानाही आज या वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे आज लोकांना त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. जसं लाईट बिल लेट झालं तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते किंवा तुम्हाला इतरही मार्गाने तुमच्यावर त्या ठिकाणी प्रेशर आणला जातो. एक ग्राहक म्हणून आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला लाईट बिल अमुक मार्गाने तुम्हाला त्या ठिकाणी ग्राहक म्हणून उपलब्ध आहोत, तर आम्हाला जे ट्रान्सफॉर्मर मिळतात तसं नियमामध्ये जर बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे 24 तासाच्या आत किंवा 48 तासाच्या आत तो ट्रान्सफॉर्मर दिला जावा असं त्या ठिकाणी आहे. परंतु जर महिन्यामध्ये ट्रान्सफॉर्मर जर मिळत जर नसेल आणि जर एखादं कुठलंही पीक आहे कुठलं पीक एक महिन्याभर दम काढू शकतं असं अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगावं. म्हणून जर येतात 2-4 दिवसाच्या आत गुरुवारपर्यंत जर या ट्रान्सफॉर्मरची काही जर व्यवस्था केली नाही तर आम्ही सगळे ग्रामस्थ त्यामध्ये पार काठापूरपासून तर एकदा सविंड्यापर्यंत बेटबागाळी सगळे ग्रामस्थ आम्ही शिरूरला जाऊन त्या कार्यालयामध्ये ते आंदोलन करून त्या कार्यालयाला टाळे ठोकणार आहोत एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि शेतकऱ्यांच्या होणाऱ्या सगळ्या नुकसानीची जर जबाबदारी जर लाईटमुळं जर पिकाला पाणी मिळालं नाही आणि त्यामध्ये जे नुकसान होईल त्या सगळ्या नुकसानीची जबाबदारी या ठिकाणी महावितरणने घेतली पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. अरुणकुमार मोटे सह कॅमेरामॅन राजेश खराडे, C24 तास, शिरूर. या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी शहरामधील भागीरथीबाई शाळेच्या रोडलगत अतिक्रमणधारकांवरती 1 ऑक्टोबर रोजी अचानकपणे पालिका प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे मात्र अतिक्रमणधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान शहरामधील सर्वच अतिक्रमण काढा असा पवित्रा अतिक्रमणधारकांनी यावेळी घेतला. राहुरी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण होत आहे. काही ठिकाणी तात्पुरते तर काही ठिकाणी कायमचे पक्के अतिक्रमण झालं आहे. या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतोय. गेल्या अनेक दिवसांमध्ये पालिका प्रशासनानं शहरामधील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण काढण्यासाठी सूचित केलं होतं. मात्र शहरामधील दिवसेंदिवस वाढत असलेलं अतिक्रमण हे पालिका प्रशासनाची डोकेदुखी ठरत होतं. त्यामुळे आज 1 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान अचानक राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप डुरे यांनी पालिका कर्मचारी सोबत घेऊन शहरामधील भागीरथीबाई शाळेच्या रोडलगत झालेले अतिक्रमण JCBच्या साह्यानं काढण्यास सुरुवात केली. दरम्यान यावेळी पालिका प्रशासनानं अचानक केलेल्या कारवाईमुळे अतिक्रमण धारकांची चांगलीच धावपळ उडाली. शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण झालं आहे. काही लोकांनी पालिका प्रशासनाची परवानगी न घेता पक्क बांधकाम करून अतिक्रमण केलंय. पालिका इमारती जवळच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय. एका ठिकाणचं अतिक्रमण काढायचे आणि एका ठिकाणचे अतिक्रमण तसेच ठेवायचे हा कुठला न्याय? जर अतिक्रमण काढायचेच असेल तर शहरामधील पक्क्या बांधकामांसह सर्वच अतिक्रमण काढा असा पवित्रा यावेळी अतिक्रमणधारकांनी घेतला.
हा आमच्यावरती अन्याय आहे, याबाबत आम्ही आंदोलन छेडणार असं संबंधित नागरिकांनी यावेळी सांगितलंय. मात्र राहुरी नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळपर्यंत अतिक्रमण काढून घ्या, अन्यथा कारवाई करण्यात येईल असं सांगण्यात आलंय. हा सरासरी नगरपालिकेचा अन्याय एक भिल्ल समाजाची दुकानाच्या मच्छीमारीवर पोटपाणी चालू होतं आणि नगरपालिकेच्या लोकांनी येऊन बाकीचे सर्व टपऱ्या व दुकाने चालू असताना फक्त भिल्ल समाज नामदेव पवार यांची जी टपरी काढून आणि त्याच्यावर अतिक्रमणात आहे म्हणून असं दाखवून दिलं. बाकीचे जे दुकानं आहेत ते रासरोसपणे चालू आहेत आणि हे CO साहेबाचं जाणून बुजून एक भिल्ल समाजावर अत्याचार आहे. म्हणून आम्ही आता सगळे मिळून तहसील व PI साहेबाकडे जाणार आहे आणि याच्यावर जे काय होईल ते कारवाई करायला आम्ही तिथं सगळे नगरपालिकेसमोर बसणार आहोत. तुमची मागणी काय आता आमची मागणी आहे एकतर आम्हाला अतिक्रमणाच्या बाहेर मग जागा देणे दुकानासाठी. एकतर आम्ही चोऱ्या मारे करत नाही, आम्ही सगळे सरळ मनाने सगळे धंदे पाण्याला लागलो आणि हे लोकांची अशी इच्छा आहे की यांनी धंदे पाणी करू नये, फक्त चोऱ्या मारेच करू भिल्ल समाजाने. हॅलो CO साहेब, तुम्हाला निवेदन आहे, पहिले पालिकेसमोरचं अतिक्रम काढा, पालिकेसमोर पहा किती अतिक्रम आहे, नंतर तुम्ही बाकीचं राहुरीतलं अतिक्रम काढा. राहुरीत भरपूर आहे, गोरगरिबाच्या पोटावर पाय देऊ नका. पहिले पालिकेसमोरचं पहा, पालिकेसमोरचं पहिले करा तुम्ही अतिक्रम, बाकीचं बोला. तुमची मागणी काय आता? आमची मागणी काही नाही, आम्हाला व्यवस्थित ठिकाणी जागा द्या, काही अडचण नाही आमची. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडलाय. आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडलाय. यावेळी पुढील काळामध्ये स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड अभियान यासह विविध अभियान राबवण्यात येणार आहे असं राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं सांगण्यात आलं. यावेळी व्यासपीठावरती विभागीय समन्वयक संजय कुमार पोकळे, कार्यक्रम अधिकारी पांचाळ सर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंत सर उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्य सादर करून समाज प्रबोधन केलंय. तसेच मागील वर्षी झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गीतांजली सावळे आणि महेश सोनोने यांनी केलंय. सर्वप्रथम कार्यक्रम सुरू उशीर झाल्याबद्दल मी स्वतः माफी मागू इच्छितो, कारण सर्वात महत्त्वाचं जसं आपण नॉट मी बट यू असं आपली NSSचं ब्रीद वाक्य आहे, तसं दुसरं एक ब्रीद वाक्य ऑफिशियली जरी नसलं तर दुसरं ब्रीद वाक्य आपण न चुकता पाळायला पाहिजे की टाइम फर्स्ट अँड टाइम लास्ट. वी मस्ट कंडक्ट एनी ॲक्टिव्हिटी ऑन गिवन टाइम. प्लीज मेंटेन टाइम मॅनेजमेंट. नेहमी आयुष्यासाठी त्याचा तुम्हाला फार उपयोग होईल. मला अशी धारणा होती की आपला 2:30 वाजता कार्यक्रम आहे, पण आज सकाळी दुसरा एक कार्यक्रम झाल्यानंतर मी माझ्या केबिनमध्येच होतो. पण इथे आल्यानंतर जेव्हा जाणवलं की आपण बराच उशीर केलेला आहे, तर मनात सारखं वाटत होतं की पहिले कुठेतरी बोलावं आणि मला बोलण्यासाठी हाच प्लॅटफॉर्म वाटला की आय रिअली फील व्हेरी बॅड दॅट आय एम मायसेल्फ लेट फॉर दिस प्रोग्राम. असं कधीही होता कामा नये. मी कधीही होऊ देत नाही सहसा, पण असं झालेलं आहे, नकळत झालेलं आहे. पण नकळत झालं तरी चूक असते आणि चूक आपण पहिले कबूल करायला पाहिजे. आणि मागच्या वर्षी आपण काय ॲक्टिव्हिटीज केल्या ह्या सगळ्या आपल्या मित्रांनी आपल्यासमोर प्रेझेंट केलेल्या आहेत. खूप चांगल्या आहेत, खूप कौतुकास्पद आहे. म्हणजे फक्त आपण कॉलेजमध्येच आपलं काम दाखवत नाही, तर आपण बाहेर समाजाला त्याचा काय फायदा होतो त्याची अनेक उदाहरणं आज आपल्या विद्यार्थी मित्रांनी आपल्यासमोर मांडली आहे. प्रमुख कार्यक्रम अधिकारी पांचाळ सर असतील, त्यांच्या सौभाग्यवती म्हणजे अख्खं NSS या ठिकाणी अख्खं कुटुंब असावं त्या ठिकाणी मॅडमचा मी आवर्जून उल्लेख करेन. कारण मी घडलो असेल तर फक्त आणि फक्त NSS मुळे. आज जी बोलतोय मला खूप सांगू वाटतं की हे जे काही NSSचं व्यासपीठ ज्यांनी पुणे विद्यापीठाला एरिया कोऑर्डिनेटर म्हणून मला सन्मानित केलं, हे फक्त आणि फक्त NSS मुळे. अगदी महत्वाचं सांगायचं म्हटलं, त्या कार्यक्रमासाठी जे सर्व स्वयंसेवक या ठिकाणी आलेले, गेल्या वर्षी 2 वर्षे काम केलेले स्वयंसेवक असतील, आता नव्याने जे NSS मध्ये आलेले स्वयंसेवक असतील, आणि आवर्जून सांगायचं म्हटलं तर माझ्याबरोबर अण्णासाहेब आपटे महाविद्यालयातून 300 मुलांचं युनिटचं नेतृत्व करणारे शुभम भालेराव असतील, निकेता सेटे असतील, अनुज हिंगे असतील,
ज्यांनी आपल्याला कॅमेऱ्यामध्ये बंद केलंय आणि नवे नवे आज ना उद्या संबंध महाराष्ट्राला दाखवतील असे श्री 24चे स्वप्नील जाधव या ठिकाणी आवर्जून नागरिकांना विनंती केलं. सर म्हणे विनंती नाही, ही तुम्हाला मला एक चांगली संधी दिली की मुलांनो की या ठिकाणचा कार्यक्रम महाराष्ट्राला पाहू दे की इंजिनिअरिंग कॉलेज हे असं कॉलेज असतंय की ज्या ठिकाणी देशाच्या सगळ्या सुख सुविधा देणारं सेंटर, ऑटोमोबाईल असेल, मेकॅनिकल असेल, सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, की हे अतिशय तंत्रज्ञानाचं युनिट असणारं की ज्या ठिकाणं माझं राष्ट्रीय सेवा योजनेचं युनिट आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि याचं जे सगळं नियोजन करणारे तुमचे सूत्रसंचालन करणारे विद्यार्थी असतील, नीलम असेल, गीतांजली असेल, महेश असेल, अतिशय म्हणजे आर्किटेक्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांचं युनिट या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करण्याचा मला खूप आणि सार्थ अभिमान आहे. खरं पाहिलं तर अशी संधी जास्त मुलांना भेटत नाही. आपण आपल्याला हे मानलं पाहिजे की आपण NSS आपल्याला भेटलंय, आपण NSS मध्ये येऊ शकतो. NSS म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना फक्त एवढं मर्यादित नाही. NSS मध्ये शिकण्यासारखं भरपूर आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचं एक हक्काचं व्यासपीठ म्हणजे NSS. मी स्वतः अनुभवले. आम्ही खाली बसणारा मी आणि आज या ठिकाणी बोलणारा मी, माझ्यातला फरक मी खूप स्वतः अनुभवलाय. तुम्हाला या ठिकाणी संधी भेटली, त्या संधीचं तुम्ही सोनं करा आणि काहीतरी नवीन घ्या. असं समजू नका की NSS मध्ये आलाय म्हणजे 7 दिवस कॅम्प केला म्हणजे NSS संपलं. एक लक्षात घ्या, तुमच्यात जी कमी आहे ती तुम्ही अंडरलाईन करा आणि त्याचा विकास स्वतः करा. म्हणजे सेल्फ डेव्हलपमेंट NSS मध्ये जेवढे होते ना तेवढे कुठंच होत नाही. NCC म्हणजे डिसिप्लिन, कॉलेज म्हणजे आपण येतो जातो, पण NSS म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचं व्यासपीठ. माझे NSS स्वयंसेवक मित्र व बाकी माझ्या मित्रगणांना आज मी तुम्हा सर्वांचं या NSS इंडक्शन प्रोग्रामला स्वागत करतो आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की NSS म्हणजे हा आणि ती असेल तर मग ते कुठलं प्रोफेशन असेल, काही असेल तर ते कुणी करू शकतं. म्हणजे आणि जसं म्हणलेलं आहे इंग्लिशमध्ये एक फ्रेज आहे की सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मग तसंच आपण बाकीच्यांना जेव्हा सर्व करतो तेव्हा कुठं आपल्या पुण्याचा जो हे असतो घडा असतो तो भरत असतो. आपण स्वतःसाठी करत असतो, ते आपण कुठंच घेऊन जाऊ शकत नसतो. आणि यातून म्हणजे आपल्याला जरी खूप अशी माणसं असतात ज्यांना करायची खूप इच्छा असते पण त्यांना एक माध्यम मिळत नसतं, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नसतो. तर NSS हे 1969 जे चालू केलेलं हे आहे मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. महाराष्ट्र राज्य सरकारनं नवीन भूजल स्तर वाढवण्यासाठी भूजल सर्वेक्षण कायद्याला सुरुवात केली आहे. यामध्ये दाखल केलेल्या अटी नियम हे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणारे आहेत. त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं हा मसुदा रद्द करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय. महाराष्ट्र राज्य सरकारनं नवीन भूजल स्तर वाढवण्यासाठी भूजल सर्वेक्षण कायद्याला सुरुवात केली. त्यामध्ये दाखल केलेल्या अटी नियम हे शेतकऱ्यांना आत्महत्येस भाग पाडणारे आहेत. त्यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं हा मसुदा रद्द करण्यासाठी सोमवारी 1 ऑक्टोबर रोजी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. या निवेदनामध्ये म्हटलंय की नेवासा तालुक्यातील सकल शेतकरी बांधवांच्या वतीनं निवेदन देण्यात येतंय की महाराष्ट्र शासनाकडनं प्रस्तावित असलेला महाराष्ट्र भूजल नियम 2018चा मसुदा हा शेतकऱ्यांना अडचणीमध्ये आणणार आहे. त्यामधील काही तरतुदी जसे विहिरीची नोंदणी बंधनकारक, पाण्याचा उपसा करण्यासाठी महसूल विभागामार्फत कर, ऊसासारख्या पिकांना जलसंपत्ती समितीची परवानगी, विहीर खोदण्यास जलसंपत्ती समितीची परवानगी, याशिवाय विनापरवानगी विहीर बोर घेणाऱ्या शेतकऱ्यांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद, अशा तरतुदी शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहेत, शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवणारे आहेत. याशिवाय हा मसुदा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाहीये. हरकती सूचना मांडण्यासाठी मुदतवाढ देणं आवश्यक होतं. हा मसुदा ग्रामसभेमध्ये ठेवून हरकती आणि सूचना घेणं आवश्यक होतं. तसेच त्याची सरकारनं नोंद घेणं आवश्यक होतं. याशिवाय मसुद्याच्या प्रती ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, वीज कर्मचारी यांच्या मार्फत गावोगावच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र कोणत्याही उपाययोजना न करता शेतकऱ्यांना अंधारामध्ये ठेवून महाराष्ट्र भूजल नियम आणण्याच्या हालचाली शासन दरबारी सुरू आहेत. वास्तविकपणे जलपातळी वाढवण्यास असमर्थ ठरलेल्या अपयशाचं खापर सरकार शेतकऱ्यांवरती फोडतंय, असा निवेदनामध्ये स्पष्ट आरोप करण्यात आलाय.
जर या मसुद्यास सरकारनं स्थगिती दिली नाही तर नेवासा तालुक्यातील सकल शेतकरी बांधव या विरोधामध्ये जेल भरो, शेतकरी संप, अमर उपोषण, सामूहिक आत्मदहन यासारख्या तीव्र आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करतील असा इशारा निवेदनाच्या द्वारे देण्यात आलाय। याची महाराष्ट्र सरकारनं गंभीर दखल घेऊन त्वरित हा मसुदा स्थगित करण्यात यावा असं निवेदनामध्ये म्हटलंय। नेवासा तहसीलचे नायब तहसीलदार नारायणराव कोरडे साहेब यांना हे निवेदन देण्यात आलं। यावेळी ॲडव्होकेट बन्सी सातपुते, राज्य समन्वयक शेतकरी सुकून समिती, संभाजी माळोदे अध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी, भाऊसाहेब वाघ, त्र्यंबक भदगले, संजय दरंदले, जयसिंग सानप, नामदेव कांबळे, रघुनाथ दहीफळे, संदीप चौधरी, भारत शरणागत, मनोज आंबेकर यावेळी इथे उपस्थित होते। शाश्वत पाणी आणि गुणवत्तापूर्ण पाणी या नावाखाली भूजल अधिनियम 2018 या तरतुदीनुसार शेतकऱ्यांचं पाणी हिसकावून घेण्याचं, नवी पाणी आणीबाणी आणण्याचं कारस्थान या फडणवीस सरकारनं केलेलं आहे। महाराष्ट्रामधल्या तमाम शेतकऱ्यांनी हे जे काही भूजल अधिनियम आहे आणि शेतकऱ्यांचं पाणी सरकार ताब्यात घेण्याचा जो काही षडयंत्र आहे, या षडयंत्राला सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून परोपरीनं या विधेयकाला, प्रस्तावित विधेयकाला लोकांनी विरोध केला पाहिजे। प्रस्तावित महाराष्ट्र भूजल नियम 2018 हा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे, शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवणारा आहे। यामध्ये ज्या काही तरतुदी आहे, जसे विहीर खोदण्यासाठी जलसंपत्ती समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे, याशिवाय बोर आणि विहीर घेण्यासाठी देखील प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे। ऊसासारख्या पिकांना, ज्या पिकांना पाणी लागतं त्या पीक लागवडीसाठी, पेरणीसाठी देखील जलसंपत्ती समितीची परवानगी घ्यावी लागणार आहे। तसंच विनापरवानगी विहीर, बोरवेल घेतल्यास शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहेत। याशिवाय शेतकऱ्यांनी कोणती पिकं घ्यावीत हे कृषी विभाग ठरवणार आहेत। हा जो नियम आहे हा शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवणारा आहे, शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे। या विरोधात आज नेवासा तालुक्यापासून आम्ही आवाज उठवत आहोत। यासाठी आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे। यानंतर आम्ही जेल भरो आंदोलन असेल, शेतकरी आत्मदहन असेल, शेतकऱ्यांचा संप असेल, असे आंदोलन आम्ही करणार आहोत। येथील जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, जे स्वतःला शेतकऱ्यांचे, वारकऱ्याचे लोकप्रतिनिधी समजतात, त्यांनी आत्तापर्यंत ह्या प्रश्नाविषयी विधानसभेत काय कोणती शेतकऱ्यांची बाजू मांडली हे देखील तालुक्यासमोर त्यांनी स्पष्ट करावं, अशी माझी त्यांना विनम्र आव्हान आहे। याशिवाय जे देवेंद्र फडणवीस सरकार यांनी जे शेतकऱ्यांच्या पाण्याच्या हक्कावर जे गदा आणलेले आहे, त्यांना देखील मी सूचक इशारा देतो की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही तुमच्या पक्षाला आणि तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही, ही मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या वतीने कळकळीने आणि एक सूचक इशारा देतो। शेतकऱ्याचे अधिकार क्षीण करून आणि एकतर सरकार शेतकऱ्याची कुठलीही जबाबदारी उचलीत नसल्यामुळे व अधिकारी शेतकऱ्याचे जे अधिकार आहे हे क्षीण करून सरकार जर शेतकऱ्याला अधिकाराविना जर पूर्ण अधिकार ताब्यात घेतं, जबाबदारी मात्र घेत नाही, त्यामुळं शेतकरी जवळजवळ आता परतंत्रतच गेलेला आहे। आणि आता तर असं वाटायला लागलं शेती करायला आम्हाला कुठलाच अधिकार ठेवला नसून या सरकारने सर्व अधिकार स्वतःकडे घेतलं। आमची शेतकऱ्याची मात्र जबाबदारी हे सरकार घ्यायला तयार नाही, त्यामुळं हा कायदा शेतकरी पाळणार नाही। आता आम्हा शेतकऱ्याला हा कायदा आणि हे सरकार इंग्रज सरकारसारखं जुलमी वाटू लागले असल्यामुळं शेतकरी संघटना इथून पुढं या सरकारचे कुठल्याही प्रकारचं चालून देणार नाही आणि शेतकऱ्यांची मुलं या लढ्यामध्ये उतरून आम्ही याला तीव्र विरोध करणार आहोत। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत।
बाणगाव येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायाधीश थूल आणि सदस्य सचिव डॉक्टर वाघ यांनी परिस्थितीची माहिती घेतली आहे. सर्वांच्या साक्षी नोंदवून घेण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच पीडित कुटुंबाला 1 लाखाचा धनादेश देण्यात आला. याबाबत सर्व चौकशी करून योग्य तो निर्णय दिला जाईल असं थूल यांनी स्पष्ट केलंय. भाणगाव येथे आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी राज्य सरकारनं चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य माजी न्यायाधीश CS थूल आणि सदस्य सचिव डॉक्टर संदेश वाघ यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस करून त्यांना 1 लाखाचा धनादेश दिला आहे. दरम्यान समोरच्या काही लोकांनी थूल यांची तिथेच भेट घेऊन वास्तव वेगळंच आहे असं सांगितल्यानंतर जे साक्षीदार आहेत त्यांच्या साक्षी नोंदवून घेण्याचे आदेश देण्यात आलेत. थूल आणि वाघ यांनी सकाळीच घटनास्थळी भेट दिली आहे. त्यांच्या समवेत पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, तहसीलदार महेंद्र माळी आणि इतर अधिकारी उपस्थित होते. थूल यांनी त्या आदिवासी कुटुंबाची आस्थेवाईकपणे चौकशी करून नेमकं काय झालं याची विचारणा केली. त्यावरती पीडित महिला आणि तिचा पती यांनी डोळ्यामध्ये पाणी आणून सर्व घटना सांगितली आहे. महिलेला मोठ्या आरापर्यंत मारहाण करत आणण्यात आलं. तिला सोडवण्यासाठी तिचा पती गेल्यानंतर त्याला देखील बेदम मारहाण झाली आहे. आम्ही पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला खोटं ठरवण्यात आलं. यावेळी आत्महत्या करण्याचा विचार आला, पण मुंडे यांनी फिर्याद नोंदवून घेतली. आम्हाला समोरच्या लोकांपासून धोका आहे, आम्हाला वाचवा अशी विनवणी पीडित कुटुंबानं थूल यांच्याकडे केली आहे. सगळी घटना ऐकल्यानंतर थूल यांनी त्यांच्या समवेत असलेल्या समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आलेला 1 लाख रुपये मदतीचा धनादेश पीडित कुटुंबाला दिला आहे. यावेळी थूल म्हणाले की या प्रकरणाची गंभीर दखल सरकारनं घेतली आहे. पीडित महिलेवरती मोठा अन्याय झालाय. असं असताना गुन्हा उशिरा दाखल का झाला? समोरच्या लोकांना अगोदर मदत का झाली? या सगळ्या गोष्टींची चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. शिवाय सगळी परिस्थिती समजून घेतल्यानंतर वेळेवरती फिर्याद न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई करावी अशी शिफारस आपण करणार आहोत. सदर कुटुंबाला वाढीव पोलीस संरक्षण लगेच देण्याचे आदेश यावेळी थूल यांनी मुंडे यांना दिले आहेत. दरम्यान काही अंतरावरती थांबलेल्या आदिवासी आणि इतर समाजामधील महिला आणि पुरुषांनी त्यांची बाजू ऐकून घेण्याची विनंती केली. ही विनंती थूल यांनी मान्य करत घटना जिथे घडली तिथे ते गेले. त्यावेळी त्या कुटुंबाची आसपास मोठी दहशत असून शेतकऱ्यांना शेती देखील तिथे पिकवता येत नसल्याची व्यथा थूल यांच्या समोर मांडण्यात आली. सुरोडी येथील आदिवासी समाजाच्या माजी सरपंच सुमन चव्हाण या घटनेच्या साक्षीदार असून घटना वेगळीच असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यावेळी तात्काळ थूल यांनी साक्षीदार यांचे जबाब नोंदवून घेण्याचे आदेश केले आहेत. तसेच जमिनीच्या वादाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बोलतो असं देखील ते यावेळी म्हणालेत. दोन्ही यांचे पेपर पाहिले. दोन्ही यांचे पेपर पाहिल्यानंतर घटना जी दिसते ते 12 तारखेला 3 वाजताची आहे. त्यानंतर यांना जी मारहाण झालेली आहे त्या मारहाणाच्या बद्दल यांनी ताबडतोब दवाखान्यामध्ये जाऊन त्यांचे ते झाले का. तिथे एक गोष्ट दिसून येते की संदीप आणि त्याची बायको ह्या दोघांची 5 वाजता मेडिकल झालेली आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये आणि त्यांचा नंबर आहे 24-2405 आणि 2406. ही 5 वाजताची आहे. आणि त्यानंतर हे झाल्यानंतर देखील आणि एवढी जखम आणि तिची जी बेआबरू झाली ह्या दृष्टीने तेव्हाच FIR व्हायला पाहिजे होता ॲट्रॉसिटीची. आणि त्यांना सांगितल्यानंतर की जे हल्ला करणारे आहेत ते सवर्ण आहेत म्हणून तेव्हाच ते ॲट्रॉसिटी लावायला पाहिजे होती. पण जो ड्युटी ऑफिसर होता त्यांनी ते लावलेले नाही. त्याच्याबद्दल मी आता SP आणि कलेक्टर आणि IGC त्याबद्दल बोलून त्यांच्यावर जी कारवाई व्हायची ती कारवाई त्या पोलीस अधिकाऱ्यावर होईलच. कारण पण त्यानंतर जी यांचं जे आहे ते FIR त्यावेळेसचा यांनी न घेतल्यामुळे MLC नंबर आहेत ते मी सांगितलं तुम्हाला ते मेडिको लिगल केसेसचे आहे ते असताना देखील FIR त्या अधिकाऱ्यांनी घेतला नाही. मग तो जो अधिकारी हा सेक्शन 4च्या अंतर्गत त्याच्यावर कारवाई आम्ही करू ॲट्रॉसिटी ॲक्ट. दुसरी गोष्ट अशी की त्यांची तक्रार अगोदर घेऊन काउंटर केस तयार केली
असं दिसते आहे की ते फक्त त्यांना बचावाच्या दृष्टिकोनातूनच झालेली आहे असं एकंदर आताच्या याच्यावरून दिसते. पुढे आता आणखी चौकशी करूया, त्याच्या आणखी सगळ्या पेपरची चांगली तपासणी करू. त्यानंतर त्यांची अँटीसिपेटरी बेल जे आहे की अँटीसिपेटरी बेल आहे की रेग्युलर बेल आहे ते पाहू. त्याच्यावर आता डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंटला बोलावलं मी पाटीलांना, त्यांच्याशी कलेक्टर SP या सगळ्याशी मी आता तिथे चर्चा करणार आहे. आणि असा जर अन्याय होत असेल पीडितांवर, आता हे पाहतो आपण की गावामध्ये एकच घर आहे, ते गावापासून लांब आहे, इथे कोणत्याच प्रकारचं त्यांना संरक्षण नाही. अशा वेळी जो हल्ला झाला आणि ते माहीत आहेत की पारधी समाजाचे आहेत म्हणजे आदिवासी आहेत, हे माहीत असूनही त्यांच्यावर असा हल्ला करायचा, मारण करायचं हे काही योग्य नाही, हे निंदनीय आहे. याचं शासनाच्या वतीने आम्ही त्याची पूर्णपणे विमर्शना करतो. आणि यांना संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातूनही जे काही संरक्षण, पोलीस संरक्षण ताबडतोब द्यायचं, आर्थिक मदत द्यायची, 1 लाख दिली आहे तुमच्या समोर. आणि आणखी काही जे काही त्यांना मदत देता येईल, मेडिकल झाले किंवा आणखी संरक्षण ते द्यायचे पूर्ण जाऊन. गंभीर दखल ही आयोगाने घेतलेली आहे आणि ही गंभीर दखल घेतल्यानंतर या प्रकरणामध्ये त्यांचा जो विस्तृत अहवाल आहे 3/10/2018 पर्यंत आयोगाच्या ऑफिसमध्ये द्यावा असं त्यांना मी कळवलेलं आहे. पीडितेच्या कुटुंबांना या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन देणे, पोलीस गस्त देणे या सर्व बाबींच्या संदर्भात पूर्तता करण्यासंदर्भामध्ये या पत्रामध्ये आयोगाच्या मार्फत सदस्य सचिव म्हणून डॉक्टर संदेश वाघ यांनी या ठिकाणी निर्गमित केले. ही प्रत यांना देण्यात आलेली आहे. कुठल्याही पद्धतीची धास्ती इथली लोकांनी बाळगू नये आणि या प्रकरणामध्ये पोलीस संपूर्ण सहकार्य करत आहेत आणि ते करतील अशी आम्हाला आशा आहे. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. पुण्यामधील बाणेर बालेवाडी विभागामध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते संपन्न झालंय. यावेळी अनेक मान्यवरांची इथे उपस्थिती होती. पुण्यामधील बाणेर बालेवाडी विभागामधील स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामांचं भूमिपूजन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते संपन्न झालंय. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या पाठपुराव्याला या भूमिपूजनानं यश मिळाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पुण्याचा विकास झपाट्यानं होतोय. सहजताना स्मार्ट सिटी अंतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ विविध भागामधील आवश्यकतेनुसार करण्यात येतोय. नव्यानं विकसित झालेल्या बाणेर बालेवाडी परिसरामधील रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा अशा विविध कामांचं भूमिपूजन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालंय. यावेळी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, आमदार मेधा कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या प्रभागातल्या सर्व नगरसेवकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. महापालिकेत जगताप साहेब, मान्य महापौर असतील, पक्षनेते आहेत, ही सगळी मंडळी अमोल आपल्या बालेवाडीवर लक्ष केंद्रित करून मदत करतात. म्हणून पुणे महापालिकेलाही मी धन्यवाद देतो. सगळ्यांना बरोबर घेऊन या पुणे शहराचा विकास करण्याचं आम्ही ठरवलं. विकासामध्ये राजकारण भारतीय जनता पार्टी कधीच करणार नाही, करत नाही. एकट्या बाणेर बालेवाडी औंधचा विचार केला की महानगरपालिकेत आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर 10,000 कोटी रुपये आपल्या या भागाकरता आम्ही खर्च करतो. त्याच्यात महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या मधनं 3-4 हजार कोटी रुपये, काही कामं झाली आहेत, काही चालू आहेत, पुढच्या काळात होतील. आणि जेव्हा PMRDचं काम मी बघायला लागलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की पुणा स्टेशनपर्यंत आपल्या लोकांना जायला जो वेळ जातो तर इथे मेट्रो देखील आवश्यक आहे. 2 मेट्रोंची कामं पुण्यात झाली आहेत. उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जी कंपनी टेंडरमध्ये आली त्या कंपनीला पत्र देऊन बालेवाडीवरून जाणारी, बाणेरवरून जाणारी मेट्रो पुढच्या काही दिवसात सुरू होईल. त्या कंपनीला वर्क ऑर्डर देण्याचं काम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईमध्ये आम्ही करणार आहोत. आणि म्हणून एक आदर्श वस्ती, वसाहत किंवा भाग म्हणून जगात ज्याची नोंद व्हावी असा हा आपला सगळा भाग, आणि त्याच्याकरता करोडो रुपये खर्च करण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे. या भागातली कायदा आणि सुव्यवस्था देखील नीट राहिली पाहिजे. आज कुठलाही सामान्य माणूस, आमची महिला भगिनी रात्री अपरात्री स्कूटरवरनं पायी एकटी या भागात फिरू शकली पाहिजे. गुंडांना आवर घालण्याचं काम आणि अवैध धंदे बंद करण्याचं काम पोलिसांना करावंच लागेल आणि आमचा त्याच्यावरती अंकुश आहे. आमचे सगळे नगरसेवक एकजुटीने इथे काम करतात. महापालिकेच्या माध्यमातून असेल नाहीतर राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, जेवढ्या कामांना तुम्हाला पैसा लागणार आहे
तो सगळा पैसा आम्ही देऊ केलेला आहे. माध्यमातनं या होणाऱ्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ आज या शहरामध्ये होतोय. स्मार्ट सिटीची संकल्पना 2016 पासून ही सुरू आहे आणि पुणे शहरा इतकी झपाट्याने या क्षेत्रामध्ये कुठल्याही शहराने प्रगती केलेली नाही. त्यामुळे आपल्याला कायम हे जे मार्क आणि नंबर आपल्याला मिळत आहेत त्याच्या पाठीमागचं ते कारण आहे. आणि आज 350 कोटींचा विविध कामांचा शुभारंभ होतोय. त्यातलं स्मार्ट क्लिनिक हे तयार झालेलं आहे. या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना मी आवर्जून सांगेन की या स्मार्ट क्लिनिकचा वापर आपण आवर्जून करा. या स्मार्ट क्लिनिकचा आपण जास्तीत जास्त वापर करावा असं मी या ठिकाणी सांगते. हे जसं स्मार्ट क्लिनिक होणार आहे तसंच या परिसरामध्ये एक मोठं केंद्रीय आरोग्य केंद्र होणार आहे, जे या परिसरातल्या नागरिकांना जवळजवळ CT स्कॅन MRI पासून 230 प्रकारच्या चाचण्या या आरोग्य केंद्रात होणार आहे. त्याचंही उद्घाटन या पुढच्या काळामध्ये होईल अशी मी स्मार्ट सिटीकडून अपेक्षा व्यक्त करते. आता या ठिकाणी स्मार्ट स्ट्रीटचं उद्घाटन केलं. मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अर्बन अफेअर्सच्या सर्वेक्षणानुसार आपल्या देशातील 111 शहरांमध्ये पहिला क्रमांक पुण्याला मिळालेला आहे की राहण्यायोग्य देशातील सर्वात चांगलं शहर म्हणून पुण्याला प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आणि याचं खऱ्या अर्थाने श्रेय खऱ्या अर्थाने पुणे महानगरपालिकेला जातं असं मी मानतो. आता जर पुण्यातील जर सर्वेक्षण केलं की पुण्यातील सर्वात राहण्यायोग्य चांगलं ठिकाण कुठलं आहे तर नक्कीच बाणेर बालेवाडीचा नंबर आल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे देशातील सर्वात चांगलं राहण्यायोग्य परिसर म्हणून बाणेर बालेवाडी पाषाण सुतारवाडीचा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच नाव घेतलं जाणार आहे. त्यामुळे या भागाचा प्रतिनिधी म्हणून मला नक्कीच या गोष्टीचा अभिमान वाटतोय. आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आलेले आहेत. आज एक परिपक्व नेतृत्व व शहराचा एक सखोल अभ्यास करणारं नेतृत्व आज खऱ्या अर्थाने आपल्या पुणे जिल्ह्याला लाभले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही स्मार्ट सिटी संकल्पना व आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने खऱ्या अर्थाने या स्मार्ट सिटीचा विकास चांगल्या पद्धतीने या पुणे शहराचा चाललेला आहे. माननीय पालकमंत्र्यांच्या नेतृत्वातून स्मार्ट सिटी असेल, पुणे रिंग रोड असेल, 24/7 ची पाणी योजना असेल, जायकाचे प्रकल्प असेल, तसेच आपल्या शेजारील म्हाळुंगे गावचा येथील PMRDAच्या माध्यमातून होणारी TPS स्कीम असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहराचा आत्ता चालू असलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे पुणे मेट्रो. तसेच पुणे मेट्रो नंतर माननीय पालकमंत्र्यांनी अतिशय प्रयत्नाने हिंजवडीपासून शिवाजीनगर जी मेट्रो जाते ती आपल्या बाणेर बालेवाडी परिसरातून जाते. अशी अनेक शहराच्या भविष्याच्या वेध घेणारी विकास कामे माननीय पालकमंत्री म्हणून आपल्या माध्यमातून खूप गतीने होत आहे. याचा मला एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मनापासून खूप अभिमान वाटतो. या भागातील नागरिकांना पाण्याचा मोठी समस्या या ठिकाणी भेडसावत होती. गेल्या 2-3 वर्षापासून या पाण्याच्या समस्येबाबत मी कायम आवाज उठवला, आंदोलन केली, मोर्चे केले. या भागातील नागरिकांचे लाखो करोड रुपये या ठिकाणी पाण्यावरती खर्च होत होते. त्यासाठी आम्ही सर्व नागरिकांच्या वतीने संघर्ष यात्रा काढली. त्यानंतर हायकोर्टमध्ये सुद्धा जनयाचिका दाखल केली. 200 पेक्षा 250 सोसायट्यांमध्ये सुद्धा हा पाण्याचा प्रश्न भेडसावत होता. सर्वांना एकत्रित करून या भागातील पाण्याचा प्रश्न हा मी सोडवला. 2017च्या निवडणूक झाली. त्या निवडणुकीत एक कार्यकर्ता माननीय भाऊ आपण आणि पक्षाने मला ताकद दिली आणि या भागातील नागरिकांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलो. सांगायला अभिमान वाटतो, पुणे शहरात माननीय महापौर यानंतर 2 नंबरचं मतदान मला मिळालेलं आहे. हे सांगायला सुद्धा मला या ठिकाणी अभिमान वाटतो. निवडून आल्यानंतर सुद्धा तेवढी जबाबदारी सर्व प्रतिनिधींची वाढली. मी व माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी मिळून बाणेरवाडीतल्या जवळपास 90% सोसायट्यांचा पाणी प्रश्न मिटवलेला आहे. आज ही गोष्ट सांगायला मला या ठिकाणी खऱ्या अर्थाने अभिमान वाटत आहे. आज स्मार्ट सिटीच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार आहे. डीपीतील सर्व 18 मीटर असेल, 24 मीटर असेल, 30 मीटरचे रस्ते आम्ही या भागातून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी करणार आहे. तर त्या आत्मविश्वासाने सांगूशी वाटतं की बाणेरवाडी भागातील सर्व
ग्रामस्थ आणि नागरिक या ठिकाणी आमच्या समेत आहे आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये रस्त्याचं भूसंपादन करण्यासाठी नक्कीच निश्चितच या भागातील सर्व ग्रामस्थ नागरिक आम्हाला सहकार्य करतील आणि त्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी व माझ्या सर्व सहकाऱ्यांची असेल। प्रत्येक जमीनधारकाला त्याच्या जागेतून जाण्याची नुकसान भरपाई FSA असेल, TDR असेल, यासाठी पुढं महानगरपालिकेचा पाठपुरावा करण्याची गरज लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सर्व गोष्टी या सर्व नागरिकांना घरपोच दिल्याशिवाय राहणार। अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, सगळ्या वर्तमानात बिनधास्त। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आपण आजपर्यंत महिलांचे डोहाळे जेवण केलेलं ऐकलं असेल, पण गाईचं डोहाळे जेवण केलेलं कधी ऐकलंय का? आणि तेही मुस्लिम बांधवांनी। सांगली जिल्ह्यामधील लोकरेवाडी येथील मुस्लिम बांधव शमशुद्दीन पठाण यांनी आपली लाडकी गाय धनश्री हिचं मोठं जंगी डोहाळे जेवण घातलंय आणि हे अनोखं डोहाळे जेवण बघण्यासाठी पठाण यांच्या घरी प्रचंड छोटंसं गाव, गावाची संख्या 1000, पण या गावामध्ये एकच मुसलमान घर आहे आणि ते घर म्हणजे शमशुद्दीन पठाण यांचं। त्यांना पहिल्यापासूनच जनावरं सांभाळण्याची हौस आहे। त्यांच्या घरामध्ये एक गाय आणि एक म्हैस आहे। गाईला त्यांनी आई मानलंय, तिचं नाव त्यांनी धनश्री असं ठेवलंय। शमशुद्दीन पठाण यांना 3 वर्षांपूर्वी ही गाय डोंगरावरती सापडली आणि तेव्हा ती आजारी होती। त्यावेळी त्यांनी ही गाय आपल्या घरी आणली आणि तिचं संगोपन केलं। शमशुद्दीन पठाण हे गाईला आपली आई समजतात। या गाईला 7वा महिना लागलाय आणि त्यामुळे या गाईचं डोहाळे जेवण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि मग काय उसनवारी करून त्यांनी या गाईचं डोहाळे जेवण घातलंय। या डोहाळे जेवणामध्ये अख्ख्या गावाला जेवण देण्यात आलंय। दारामध्ये भला मोठा मंडप घालून संगीत बँड बाजा सुद्धा ठेवण्यात आलं होतं। धनश्री गाईला पठाण यांनी एखाद्या नवरीसारखं यावेळी सजवलं होतं। अगदी तिचा साज शृंगार करण्यात आला। डोळ्यामध्ये काजळ, गळ्यात कंडाहार, साडी, बांगड्या, गोंडा, मुहरकी, कासरे अशा सर्व साहित्यांनी या गाईला नटवण्यात आलं होतं। या धनश्री गाईच्या डोहाळे जेवणासाठी जिल्ह्यामधील ग्रामस्थांनी मोठी हजेरी लावली होती। हे अनोखं डोहाळे जेवण पाहण्यासाठी इथे एकच गर्दी झाली। तर महिलांनी गाईच्या डोहाळे जेवणासाठी आहेर देखील आणले होते। आमच्या गावामध्ये आम्ही आजपर्यंत महिलांचं डोहाळे जेवण केलं आहे, पण आम्ही पहिल्यांदाच गाईच्या डोहाळे जेवणासाठी आलो आहोत। आम्हाला याचा अभिमान आहे की आम्हाला गाईच्या डोहाळे जेवण करण्याचं भाग्य मिळालं, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। तसेच काही आजीबाई आणि महिलांनी यावेळी डोहाळे जेवणाची गाणी देखील गायली आहेत। मुस्लिम धर्मामध्ये गाईला दर्जा दिला जात नाही, पण पठाण यांनी गाईला आपली आई मानलंय आणि तिचं डोहाळे जेवण देखील केलंय। ही आमच्या गावासाठी मोठी कौतुकास्पद बाब आहे, अशी कौतुकाची भावना यावेळी लोकरेवाडी ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। आज लोकरेवाडी गावामध्ये आमचे मित्र शाबुद्दीन पठाण यांच्या देशी गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आज इथं आयोजित केलेला आहे। संपूर्ण गावाला गाव जेवण घालून अतिशय चांगल्या प्रकारे भोजन सुद्धा त्यांनी बनवलेलं आहे। आणि त्यांना ती डोंगरामध्ये गाई जनावर चरवण्यासाठी गेलेल्या असताना तिथं एक मृत अवस्थेमध्ये त्यांना पाडी आढळली। ती पाडी त्यांनी स्वतः खांद्यावरून उचलून आणून त्या पाडीचं अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलेलं आहे। ती आता 7 महिन्याची गाभण आहे। त्यांचं आज डोहाळे जेवणाचा कार्यक्रम या लोकरेवाडी गावामध्ये आयोजित केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ते मुस्लिम समाजाचे आहेत। मुस्लिम समाजाचे असतानाही त्यांनी देशी गाय अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन केलेले आहे। त्यांना 1 इंच सुद्धा जमीन नाही, 1 इंच जमीन नसताना सुद्धा त्यांनी चारा विकत आणून त्या गायीचं संगोपन चांगल्या प्रकारे केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे। ते भंगार दुकानात कामाला आहेत आणि त्यांनी 42,000 रुपये कर्ज काढून 42,000 रुपये एका संस्थेचं कर्ज काढून त्यांनी ह्या कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आजच्या या शेतकऱ्याचं, या तरुण मित्राचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो। आणि
महत्त्वाचं म्हणजे जे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजामध्ये जे तेढ निर्माण करतात, त्या समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी आज समाजामध्ये तेढ जे निर्माण करतात त्याच्यासाठी एक चांगल्या प्रकारची ही चपराकच म्हणावी लागेल. वृत्तसंकलन विभाग C24 तास सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. वीर राघोजी भांगरनगर इथे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमामध्ये कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन, मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद. राहुरी शहरामध्ये पालिका प्रशासनानं अतिक्रमणधारकांवरती उगारला कारवाईचा बडगा, अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ. बाणगावमध्ये आदिवासी महिलेला मारहाण प्रकरणासंदर्भात राज्य सरकारनं दिले चौकशीचे आदेश, माजी न्यायाधीश थूल आणि सदस्य सचिव डॉक्टर वाघ यांनी घेतली परिस्थितीची माहिती. आणि सांगलीमध्ये मुस्लिम बांधवांनी केले आपल्या लाडक्या गाईचं डोहाळ जेवण, नागरिकांची होती प्रचंड गर्दी. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.